यालाही भावच म्हटलंय. आणि मग भक्तीचा साधन म्हणून विचार करताना आणि भक्तीचा साध्य म्हणून विचार करताना साधन रूपातली भक्ती प्रेमाच्या जो पहिली अवस्था ज्याला भाव म्हणतात त्या भावाने निर्माण होते, आणि साध्यरूप भक्ती ज्याला म्हणतात ती प्रेमाची अंतिम अवस्था असते ज्या भावाने ती भक्ती निर्माण होते. ही एक विचाराची संगती भक्तिशास्त्राने आपल्याला लावून दिली. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात, ज्या भावाने जी भक्ती निर्माण होते ती भक्ती साधनरूप असते, आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भाव म्हणतात, त्या भावाने जी भक्ती निर्माण होते ती साध्यरूप असते. साध्यरूप असणारी, आता त्याच्यामध्ये कसा फरक करायचा तो आत्ताचा महत्वाचा विचार नाही. भावाशिवाय भक्ती निर्माण होत नाही, प्रेमाशिवाय भक्ती निर्माण होत नाही. अंतःकरणामध्ये कोरडेपणा ठेवून भक्ती करणारा अजून जन्माला आला नाही, कारण कोरडेपणा आणि भक्ती यांचं आतापर्यंत कधीच जमलं नाही. हा, ज्ञानाचं जमू शकतं, कोरडेपणाचं आणि ज्ञानाचं जमू शकतं. ब्रह्मज्ञान आणि कोरडेपणा मान्य आहे, येतोच असं नाही, पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्याला काही झालं तरी मनावर परिणाम होत नाही, त्याला काही झालं तरी डोळ्यात पाणी येत नाही, दुसऱ्यांचं दुःख बघितलं तरी त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. ब्रह्मज्ञानी आहे, कारण स्वभिन्न पदार्थच नाहीये त्याला. असं ज्ञान झालेलं आहे. सर्वत्र परब्रह्म स्वरूपाचा अनुभव येत असल्यामुळे माझ्या स्वरूपाशिवाय या जगतामध्ये दुसरं काही नाहीच आहे याचा अनुभव येत असल्यामुळे दुसऱ्याला झालेल्या दुःखाची त्याला जाणीवच होत नाही. आणि जाणीव होत नसेल तर दुसऱ्याच्या दुःखाने याच्या डोळ्यात पाणी येण्याचं काही कारण नाही. हे होण्याची शक्यता ज्ञानामध्ये नाकारता येत नाही. ज्ञानाचं कोरडेपणाचं जमतं, किंबहुना स्वतःला कोरडं ठेवणाराच स्वतःला ज्ञानी समजण्याची शक्यता जास्त असते. ज्ञानाचा आभास निर्माण करायचा असेल तर माणसाने सगळ्यांशी तोडून वागावं, म्हणजे ज्ञानाचा आभास चांगला निर्माण होतो. मला याच्याशी काही घेणं देणं नाही, मी कुणाला ओळखत नाही, कुणाला काही झालं तरी मला फरक पडत नाही, असं म्हणणारे जे लोक असतात ना, ते ज्ञानाचा चांगला आभास निर्माण करू शकतात. पण असं नाहीये, प्रत्येक वेळेला असं नाही. त्या ज्ञानाला भक्तीची जोड आली, ते ज्ञान आणि भक्ती एकरूप झाले. मग ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पहा, मग तुकाराम महाराजांचं चरित्र पहा, मग गोरोबा काकांचं चरित्र पहा, मग नामदेवरायांचं नाथ महाराजांचं चरित्र पहा, की ब्रह्मज्ञानाच्या त्या अंतिम शिखरावर असताना सुद्धा नाथ महाराजांना गाढवाला पाणी पाजण्याची इच्छा झाली आहे. वाळवंटामध्ये उघडं असलेलं मूल उचलून घेण्याची इच्छा झाली आहे, आणि ते नुसती इच्छा नाही झाली, त्यांनी ते केलेलं आहे. ही ज्ञानाला दिलेली भक्तीची जोड आहे, की ज्या भक्तीमुळे त्या ज्ञानाला सुद्धा भाव विवश व्हावं लागतं. त्या ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा काही संवेदना प्राप्त होते. नाहीतर ज्ञानामध्ये स्वभिन्न पदार्थच नाही, देहच मानला जात नाही, परब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. मग समोर मूल जरी उन्हामध्ये त्या वाळवंटामध्ये बसलेलं असलं तरी मूलही ब्रह्मच आहे, ऊनही ब्रह्मच आहे, वाळवंटही ब्रह्मच आहे. मग ब्रह्म ब्रह्माला काही तापत नाही, ब्रह्म ब्रह्माला काही चटके देत नाही. असा विचार करून सर्वत्र एकाचा अनुभव घेणाऱ्या एखाद्या महात्म्याच्या ठिकाणी कोरडेपणा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कशाचंच आश्चर्य वाटत नाही. ते जीवनमुक्ताला कशाचं आश्चर्य वाटत नाही. याचे 5-7 श्लोकच आहेत संस्कृतामध्ये. नेमका संदर्भ माहित नाही मला कुठे आलेत ते, पण असे सांगितले जातात परंपरेत की त्याला कशाचंच काही वाटत नाही. म्हणजे सूर्याचा प्रकाश शीतलता द्यायला लागला. सूर्याचा म्हणजे पहाटे 6च्या नाही, वैशाख मासातला दुपारी 12 वाजता नागपूरचा सूर्य किंवा अकोल्याचा सूर्य, अजून जास्त तापवायचा असेल तर तो जो प्रकाश देतो तो काही आल्हाददायक असतो का? चटकेच देतो, चटकेच देतो. पण तरी सुद्धा समजा असं झालं की वैशाख मासातला दुपारी 12 वाजताचा सूर्य अंगाला शीतलता द्यायला लागला. पौर्णिमेच्या चंद्रातून जी किरण बाहेर पडतात त्या किरणांनी माणसाचं अंग भाजायला लागलं. अग्नीची गती ऊर्ध्व असते. अग्नी कसाही तुम्ही पेटवा, अग्नी वरच्याच बाजूला येणार. तुम्ही मशाल पेटवली तो वरच येणार, तुम्ही काडेपेटीची काडी जरी पेटवली तरी अग्नी वरच येणार. अधः प्रसरती अग्नौ जीवनमुक्तो न विस्मयी. जीवनमुक्ताला त्याचं आश्चर्य वाटत नाही.
अग्नी खालच्या दिशेनं प्रवृत्त झाला तरी त्याला आश्चर्य वाटत नाही. सूर्याचा प्रकाश त्याला आल्हाद द्यायला लागला तरी त्याला आश्चर्य वाटत नाही. चंद्राचा रात्री पौर्णिमेच्या प्रकाश जर आपल्याला त्रस्त करायला लागला, उन्हाळ्यासारखी त्याची जाणीव व्हायला लागली, तो त्याचे चटके बसायला लागले त्या चंद्रप्रकाशाचे, तरी त्याला आश्चर्य वाटत नाही. म्हणजे त्याला कशाचंच आश्चर्य वाटत नाही जीवनमुक्ता. पण अशा स्वरूपाची ब्रह्मप्राप्ती होऊन सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना कशाचंही आश्चर्य वाटतं. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडावसू अद्वयाब्जिनी विकासू वंदू, आता नवल शब्द वापरला त्याने. मला आश्चर्य वाटतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली रिजे दे चोज. ज्ञानेश्वर महाराजांना आश्चर्य वाटतं. लहान ते म्हणतात लहान मूल बोबडं बोलायला लागलं की आईला गंमत वाटते, आश्चर्य वाटतं. आई म्हणते अरे बाळा बोलायला लागला म्हणजे बोलणार नव्हता याच्यावर तिचा विश्वास होता का? आज ना उद्या बोलणारच होता ना, मग आश्चर्य वाटण्यासारखं काय? ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? वाकुडा लहान मूल चालायला लागलं, आईला किती आश्चर्य वाटतं. सगळ्यांना सांगते पहिलं पाऊल टाकलं आज, आता चालायला लागला, तो भिंत सोडून चालायला लागला, भिंतीला धरून नाही भिंत सोडून चालायला लागला. केवढं आश्चर्य वाटतं तिला, कौतुक करते. पण तो चालतो म्हणजे काय सैन्याच्या शिस्तीत चालत नाही. वाकडा विचुका पावली, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचाही खुलासा केलाय. वाकडा विचुका तो तसाही चालतो. पण आईला आश्चर्य वाटतं ना, बरं तिचीच आधीची मुलं चालली नाहीत का? आई चालणारच होता ना, एखाद दिवस उशिरा चालेल लवकर चालेल एवढाच फरक. पण त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? आश्चर्य वाटण्यासारखं असूनही ज्ञानाचा कोरडेपणा आला की आश्चर्य वाटत नाही. आणि आश्चर्य वाटण्याचं कोणतंही कारण नसताना अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला की आश्चर्य वाटायला लागतं. आईला बालक चालतं याचं आश्चर्य वाटण्याचं काय कारण? काहीच कारण नाही, फक्त बालकाविषयीचं प्रेम आश्चर्य करायला लावतं. मागे मी आपल्याला हे बोललो होतो, आश्चर्य कधी वाटतं? घडलेल्या घटनेची कार्यकारण परंपरा ज्ञात नसेल तर आश्चर्य वाटण्याची शक्यता असते. आश्चर्य का वाटतं माणसाला? काय आश्चर्य आहे असं मनुष्य का? भिंत चालली आश्चर्य वाटलं. का वाटलं? कारण भिंत आणि तिचं सजीवाप्रमाणे चालणं या कार्यकारण भावाची संगती आपण लावू शकत नाही म्हणून त्याचं आश्चर्य. घडलेल्या घटनेच्या मागची कार्यकारण भावसंगती न कळणं हे आश्चर्य वाटण्याचं कारण आहे. एखादा मनुष्य आपल्या अचानक अरे काय आश्चर्य, तुम्ही आमच्या घरी म्हणजे काय? त्यांनी आमच्या घरी यावं असं कोणतं कारण नाहीये. त्यांनी आमच्या घरी यावं इतकी आम्ही मोठी नाही आहोत, तरीही तो आमच्या घरी आला, आम्हाला कार्यकारण कळालं नाही, आम्ही म्हणतो काय आश्चर्य. पण जसं कार्यकारण भावाच्या अज्ञानामध्ये आश्चर्याची निर्मिती होते, तसं कार्यकारण भावाच्या ज्ञानात पण परमप्रेमाच्या प्राप्तीतही आश्चर्याची निर्मिती होत असते. आपण भक्तिशास्त्र जर बघितलं तर आपल्याला हे चटकन लक्षात येईल की जिथं प्रेम असतं तिथं आश्चर्य आहे. आपला नित्य आपला अतिशय जीवलग मित्र रोज आपल्या घरी येणारा तो आला की आपण म्हणतो अरे या वेळेला आश्चर्य, तू माझ्या घरी या वेळेला आश्चर्य. आश्चर्य काहीच नाही, तो चहाची वेळ बघून रोजच येतोय आपल्या घरी. पण तरीही आम्हाला आश्चर्य का वाटतं? काही कारण नाही, फक्त एक कारण आहे, प्रेम. प्रेम असेल तरच या भक्तिशास्त्रामध्ये नाम असेल, ज्ञान असेल अथवा कर्म असेल. मी आता तिकडे जात नाही. ज्ञान आणि कर्माच्या मागेही प्रेमाची अपेक्षा असते हे ज्ञानेश्वर महाराजांनी संतांनी बोलून दाखवले. पण आता मी जात नाही, मला भाववीण भक्ती त्या भक्तीच्या संबंधानं बोलतो. प्रेम हा भक्तिशास्त्राचा आत्मा आहे. खरं सांगायचं झालं तर मानवी जीवनातलं प्रेम वजा केलं तर माणसाला माणूस म्हणण्याची तरी योग्यता राहील का? हा मुद्दा आहे. आपल्या जीवनातलं प्रेम जर वजा केलं, माणूस अरे आपल्या घरी पाळलेलं एखादं कुत्र सुद्धा आपल्यावर प्रेम दाखवतं. माणसाच्या जीवनातून कसं काढणार? प्रेम असणं, निर्माण होणं, वृद्धिंगत होणं याविषयी अडचणच नाहीये. म्हणजे प्रश्न प्रेमाचा नाही आहे, प्रेम निर्मितीचा नाही आहे, प्रेमाच्या वृद्धिंगततेचाही प्रश्न नाही आहे, प्रेमाच्या भावाचा किंवा अस्तित्वाचाही प्रश्न नाही आहे. भक्तिशास्त्रात प्रश्न प्रेमाचा नाही आहे, भक्तिशास्त्रात प्रश्न प्रेमाच्या विषयाचा आहे.
त्या प्रेमाचा विषय, प्रेम आहे की नाही याची चर्चा नाही आहे, त्या प्रेमाचा विषय कोण आहे याची चर्चा आहे. आम्ही प्रपंचावर प्रेम करतो आहोत का भगवंतावर करतो आहोत हा मुद्दा आहे. प्रेम आहे का नाही हा मुद्दाच नाही आहे. म्हणून हे नंतर ज्ञानेश्वर महाराजांना बोलावं लागलं की सायास करीसी प्रपंच दिननिशी. हे करताना काही प्रेम नसतं काय प्रपंचामध्ये, पण प्रेम आहे भावाने. भाव म्हणजे प्रेम या हा अर्थ घेऊन आपण भावेवीण भक्ती याचा विचार करतो. भाव म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय भक्ती असूच शकत नाही, भावाशिवाय भक्ती असूच शकत नाही. भाव आहे म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार पुढे करू आपण. भाव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्याच्यामध्ये भाव या शब्दाला एक अर्थ आहे अस्तित्व. पदार्थाची भावरूपता, अस्ति. पदार्थाच्या ठिकाणी जे अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप हे 5 अंश असतात म्हणून सांगितलं. त्याच्यातलं अस्ति याला भाव, पदार्थाचा भाव म्हणजे पदार्थाचं अस्तित्व या अर्थाने भाव शब्द वापरला जातो. भाव शब्द किंमत या अर्थाने व्यवहारात आपण वापरतो. काय भावानं भाजी आणली वगैरे वगैरे. भाव हा शब्द तशाही अर्थाने वापरला जातो. कोणत्या भावात ते आमच्याकडे एक गंमत म्हणून सांगतात की एका माणसाने तांदूळ आणले, त्या तांदूळाचा सुगंध असा घरात पसरला. आंबेमोहर वगैरे काही असेल, इंद्रायणी आंबेमोहर तांदूळाचा सुगंध पसरतो घरभर. एक मित्र आला, त्याने विचारलं का रे बाबा तांदूळ आणलेले दिसतात? हो. नवीन आहे? हो. त्याने विचारले कसे आणले? तर म्हणाला काही नाही टेम्पोतनं आणले. म्हणाला तसं नाही, ते आणले टेम्पोतनं किंवा ह्याच्यातनं रिक्षातनं वगैरे बरोबर आहे, तसं नाही म्हणायचंय. कोणत्या भावाने आणले? धाकट्या भावाने आणले. हे भाव शब्दाला हा जो थिल्लरपणा जोडला गेला ना, हा या विचाराचं गांभीर्य घालवतो. म्हणून मी सांगतो आपल्याला की भाव हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. भाव म्हणजे किंमत, भाव म्हणजे अस्तित्व. भाव या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. जो आपल्याला इथे अपेक्षित असणारं जे आहे ते म्हणजे भाव म्हणजे प्रेम. प्रेम नाही आणि तरीही भक्ती निर्माण झाली असं होत नाही. म्हणून नारदांनी ज्या 11 पायऱ्या सांगितल्या आहेत ना, त्याच्यामध्ये प्रेम वृद्धिंगत होत गेलं हे सांगितलंय. प्रेम वृद्धी परानंदे असे शब्द आलेत. हे जरी खरं असलं तरी प्रेमाच्या विषयाची आलंबनं कशी बदलत गेलेली आहेत हे त्या 11 पायऱ्यांच्या अभ्यासातून कळून येतं. मग पहिल्यांदा काय करा? प्रथम महताम सेवा. घरातल्या वृद्धांची सेवा करा. म्हणजे प्रेमाचा विषय घरातले वृद्ध झाले. मग त्याच्यातून हळूहळू अमुक निर्माण होईल, मग तमुक निर्माण होईल, मग त्यांच्या दयेला आपण पात्र होऊ. तर दया पात्रता तथा मग श्रद्धात तेषाम धर्मेषु. हे प्रेमाची आलंबनं सूक्ष्म 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 होत जातात आणि सूक्ष्म तरतेवर येऊन प्रेमाचा भाव थांबला की मग तिथं आपल्याला भगवत चरणाची प्राप्ती होत असते. सूक्ष्म भाव लागतो. स्थूलाकडून सूक्ष्माकडे असा मानवी विचाराचा आणि भावनेचा प्रवाह असतो. तुम्ही कुठेही बघा, विचाराचा प्रवाह सुद्धा स्थूलाकडून सूक्ष्माकडे आणि भावनेचा प्रवाह सुद्धा स्थूलाकडून सूक्ष्माकडे. याची उदाहरणं देत नाही आता, परंतु हे होत असताना पहिल्यांदा प्रथम महताम सेवा. पहिल्यांदा घरातल्या मोठ्यांची सेवा करा. मग ते महताम पदाने काय सांगायचं वगैरे वगैरे त्याची भाष्य वेगळी आहे. भक्ती रसायनावरती स्वतः मधुसूदन सरस्वतींचं भक्ती रसायन त्यांचं स्वतःच भाष्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी महत् शब्दाने परमात्मा कसा घ्यायचा, संत कसे घ्यायचे वगैरे वगैरे याचा विचार सांगितला. पण महाभारतामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात. महाभारतामध्ये त्या सनत सुजातीय नावाचं एक प्रकरण आलं विदुरनीतीच्या नंतर. त्याच्यामध्ये त्या सनत सुजातीयांना जे धृतराष्ट्रांनी काही प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारलाय की माणूस ज्ञानी कधी होईल, बुद्धिमान कधी होईल. आणि त्या बुद्धिमान कधी होईल या धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देताना सनत सुजातीयांनी असं उत्तर दिलंय, बुद्धिमान वृद्ध सेवया. आपण वृद्धांची सेवा करू तर आपण बुद्धिमान, असं उत्तर त्यांनी दिलंय त्याच्यात. त्यामुळे वृद्ध सेवया प्रथम महताम सेवा या सगळ्या प्रमाणांच्या समन्वयातून पुढे जायचं असेल तर आपण पहिल्यांदा वृद्धांना आलंबन बनवा प्रेमाचं. मग त्याच्यातून हळूहळू त्यांच्या दयेला पात्र व्हा.
दयेला पात्र होणं हे सेवा करण्यापेक्षा सूक्ष्म आहे. मग त्या सेवेचं आलंबन बदलून त्यांच्या व्यक्तीवर सेवा करण्यापेक्षा, व्यक्ती तर जाणारच आहे, वृद्धच आहेत, कालांतराने जातीलच, पण गेल्यानंतरही त्यांची सेवा करायची असेल तर त्यांनी ज्या धर्माचं पालन केलं त्या धर्माला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हे काय आहे? व्यक्तीकडून दयेकडे, दयेकडून धर्माकडे, हे स्थूलाकडून सूक्ष्माकडे चालू असणारा प्रवास आहे. आणि त्याच्यातून कुठेतरी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणार आहे की ज्या प्रेमाचं आलंबन परमात्मा असेल. म्हणून भावेवीण भक्ती म्हणजे प्रेमाशिवाय भक्ती बोलू नये, निर्माण होणार नाही. आता प्रेमाशिवाय भक्ती नाही हे मान्य आहे. प्रेम म्हणजे काय आहे? ते प्रेम कसं करायचं असतं? कारण प्रेम हा शब्द सुद्धा आपण व्यवहारामध्ये बऱ्यापैकी खाली आणलाय. प्रेम म्हणजे काय आपण बऱ्यापैकी त्याचा फारच सवंग विचार आपण करतो. प्रेम म्हणजे काय असतं? मग ते कविता बऱ्याच आहेत. प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे तुमचं आमचं सेम असतं वगैरे. हे आम्हालाही होतं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, कुठेतरी. हे मान्य आहे. ते एका विशिष्ट स्तरावरून, मला त्यांच्याबद्दल अनादर व्यक्त अजिबातच करायचा नाही, त्या कवितेबद्दलही करायचा नाही, पण ही जी प्रेमाची आलंबनं आहेत ही एका वेगळ्या भूमिकेतून स्वीकारलेली आहेत. आपल्याला ज्या पद्धतीने त्याचा विचार जो करायचा त्या भूमिका वेगळ्या. काय बाबा प्रेम? प्रेमाला काही व्याख्या आहे का? तर प्रेम ही एक अशी संकल्पना आहे की जिची व्याख्या करता येत नाही. आणि त्याही पेक्षा मोठी गंमत अशी आहे की जिची व्याख्याच करता येत नाही त्यालाच प्रेम म्हणतात. ही प्रेमाची व्याख्या होते. ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याची व्याख्या करता येत नाही तेच प्रेम. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. कारण प्रेम हा बोलण्याचा विषय नाहीये, प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे असं तुकाराम महाराजांचं. कारण एकदा प्रेम बोलून दाखवायला लागलं की प्रेम टिकत नाही. नाजूक प्रकरण आहे, अति नाजूक आहे प्रेम. अति म्हणजे फारच नाजूक आहे. त्याच्याशी व्यवहार करता येत नाही. आम्ही व्यवहार करण्याचा प्रयत्न केला की ते प्रेम नष्ट होतं. प्रेमाचा व्यवहार होऊ शकत नाही. आम्ही एक कथा ऐकली होती लहानपणी की एक राजा होता म्हणे, तो फार नाजूक होता. मग त्या नाजूकपणाचं परिमाण काय, किती नाजूक होता? तर म्हणे एके दिवशी तो राजा हत्तीवर बसला म्हणजे हत्तीवर अंबारी होती सोन्याची, आणि त्या अंबारीमध्ये अशा 7 गाद्या घातलेल्या होत्या, आणि त्या 7 गाद्यांवरती राजा बसला. आणि तो राजा रस्त्यावरून हत्तीवरून निघाला त्यावेळेला हत्तीचा पाय एका विलायचीवर पडला आणि राजाला सर्दी झाली. अशी गमतीची गोष्ट आम्ही ऐकली होती लहानपणी. किती नाजूक की राजाचा पाय नाही पडला, अंबारीमध्ये 7 गाद्यांवर बसलेला तो राजा, तो ज्या हत्तीवर अंबारीत बसला होता त्या हत्तीचा पाय पडला. हत्तीचा म्हणजे प्राणी असा निवडलाय, त्या हत्तीचा पाय पडला आणि मग राजाला सर्दी झाली. किती नाजूक. त्या नाजूकपणाला काय आहे? प्रेम त्याच्याही पेक्षा नाजूक आहे. मला हे सांगायचं, प्रेमाला शब्दाचाही संपर्क सहन होत नाही. शब्दाचा वारा जरी लागला तरी ते प्रेम बिघडतं. म्हणून जिथं खरं प्रेम आहे तिथं प्रेमाची अभिव्यक्ती नाही, तिथं प्रेमाची फक्त जाणीव असते. घडलेल्या घटनेच्या मागे प्रेम आहे हे जाणावं लागतं, हे प्रेम दाखवावं नाही लागत. ज्या दिवशी प्रेम दाखवलं जातं त्या दिवशी ते प्रेम खोटं असतं. कालिदासाचं एक वचन आहे, अतिस्नेहा हा पापशंकी, असं एक वचन कालिदासाच्या एका नाटकात येतं. भोवतालची माणसं अतिस्नेह दाखवायला लागली, म्हणजे अतिप्रेम दाखवायला लागली की डोळे झाकून समजावं त्यांच्या मनात पाप आहे. कोणी विनाकारण प्रेम दाखवत नाही. अति नाजूक प्रेम असतं. ते भक्तिशास्त्रामध्ये एक वचन आहे, प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीप एव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाति द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाति न्यूनम अथवा लघुताम उपैति. असं एक वचन भक्तिशास्त्रात येतं. प्रेमाद्वयो रसिकयोः अपि दीप एव हृद्वेष्म भासयति. कसा दीप? निश्चलमेव भाति.
प्रेम करणाऱ्या दोघांच्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयीचं समान प्रेम निश्चल असणाऱ्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तेवत असतं. हृद्वेष्म भासयती निश्चलमेव भाती. ते कसं जाणवत? निश्चल असतं. दिवा आपण ठेवला आणि त्याच्यावर काच वगैरे आपण ठेवली तर तो दिवा जसा शांत तेवतो, कुठे हलत नाही. दिव्याची ज्योत खरी ज्योत आहे का खोटी असं वाटावं इतकी ती निश्चल असते. तसं एकमेकांच्या प्रती असणाऱ्या प्रेमाची ज्योत अंतःकरणामध्ये अशा ज्योतीप्रमाणे शांत तेवत असते. ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं, ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि वारा गेला की ती प्रेमाची ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. म्हणून जिथं खरं प्रेम आहे तिथं तोंड उघडायचं नसतं असं भक्तिशास्त्रात वचन. द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुताम उपैती. ती लहान तरी होते ज्योत नाही तर विजून तरी जाते. त्यामुळे प्रेम असं सांगण्याचा विषय नाहीये, पण तरीही प्रेमाबद्दल जेवढं बोललं गेलं तेवढं ब्रह्माबद्दलही बोललं गेलं नाही. प्रेम हा बोलण्यात प्रेम नाहीये, सांगता बोलता दाविता. प्रेम बोलण्याचा विषय नाही, सांगण्याचा विषय नाही, दाखवण्याचा विषय नाहीये. तसं ब्रह्म सुद्धा बोलण्याचा विषय नाहीये, दाखवण्याचा विषय नाही. कसं दाखवायचं हे ब्रह्म म्हणून, कसं बोलायचं हे ब्रह्म म्हणून, कसं सांगायचं हे ब्रह्म म्हणून, अनुभवण्याचाच विषय. आणि म्हणून ज्ञानशास्त्रामध्ये ब्रह्मस्वरूपाला जेवढं मूल्य आहे किंबहुना त्याच्यापेक्षा काकणभर जास्त मूल्य भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाला आहे. प्रेम सांगता येत नाही, दाखवता येत नाही, बोलता येत नाही. मग प्रेम ओळखायचं कसं, प्रेम जाणायचं कसं, त्याच्याबद्दल तर काहीच भूमिका मांडता येत नाही, काहीच भूमिका मांडता येत नाही. म्हणून प्रेमाला अनिर्वचनीय म्हटलं. नारद महर्षींनी त्यांना अनिर्वचनीय असं प्रेमाला म्हटलं. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम. त्या सूत्रामध्ये अनिर्वचनीयम प्रेमरूपम. त्याच्या पुढच्या सूत्रात प्रेम हे अनिर्वचनीय आहे. बोलता येत नाही प्रेमाबद्दल. का बोलता येत नाही? कारण प्रतिक्षण वर्धमानत्व हा त्याचा स्वभाव आहे. ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान झालं, थांबलं, त्याच्या पुढे काहीच नाहीये. पण प्रेम हा थांबणारा विषय नाहीये. प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं ते प्रत्येक क्षणी वाढत जातं, आणि जे प्रत्येक क्षणी वाढत जातं ना ते अनिर्वचनीयच असतं. त्याच्याबद्दल बोलताच येत नाही, कारण नित्य बदलणार आहे, प्रत्येक क्षणी वाढणार आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल बोलायला लागलो की ते वाढलेलं असतं, आणि वाढलेलं आम्हाला सांगता येत नाही, आणि सांगितलेलं ते नसतं, ते वाढलेलं असतं. त्यामुळे त्याला अनिर्वचनीय म्हणा. वेदांतामध्ये अनिर्वचनीय अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्म अनिर्वचनीय सांगितलं, माया अनिर्वचनीय सांगितली, त्रिपुटी अनिर्वचनीय सांगितली, प्रेम अनिर्वचनीय सांगितलं, संत अनिर्वचनीय म्हणून सांगितले. 5 गोष्टी तर आता माझ्या अगदी तोंडावर आहेत म्हणून सांगितलं. हे अनिर्वचनीय अनिर्वचनीय ज्यांच्याबद्दल बोलता येत नाही. पण प्रत्येक तत्वाची जी अनिर्वचनीयता वेदांतांनी सांगितली त्या प्रत्येक अनिर्वचनीयतेचं कारण वेगळं. ब्रह्म ज्या कारणाने अनिर्वचनीय, माया त्या कारणाने नाहीये, प्रेम त्या कारणाने नाहीये, संत त्या कारणाने अनिर्वचनीय नाहीये. संतांची अनिर्वचनीयता वेगळ्या कारणाने, ज्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी मनाला समाधान प्राप्त होत नाही म्हणून अनिर्वचनीय. ज्ञानेश्वर महाराजांबद्दल किती बोललं म्हणजे वाटतं की बस आता यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही राहिलं नाही, असं कधी वाटेल आपल्याला? ते कालिदासाचंच वचन आहे एका नाटकामध्ये. महिमानम, संतांबद्दलच आहे. महिमानम यत् उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तदशक्त्यावान गुणानाम इयत्तया. कालिदासाचं, पण ते संतांबद्दल आहे, आता मी बोलत नाही. परमात्मा अनिर्वचनीय आहे कारण अवांग मनस गोचर आहे. येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा सारख्या श्रुती त्याला प्रमाण आहे. माया अनिर्वचनीय आहे कारण सदसद विलक्षण आहे म्हणून अनिर्वचनीय आहे. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये तिला अनिर्वचनीय शब्द वापर. सन्नाप्य सन्नापी उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नापी उभयात्मिकानो, सांगाप्य नंगापी उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. वेगवेगळी कारण आहे. तसं प्रेम अनिर्वचनीय
अनिर्वचनीय का? प्रतिक्षण वर्धमान होणार आहे. ज्ञान झालं, थांबलं, संपलं. त्या ज्ञानाला ज्ञान ही संज्ञा सुद्धा नंतर राहत नाही. पण प्रेमाचं तसं नाहीये. मग प्रेमाला ओळखावं कसं? आमच्यावर प्रेम करणारी खूप मंडळी एकत्रित आली म्हणजे आमच्यावर प्रेम आहे असं ओळखायचं का? लग्नाला गर्दी झाली म्हणजे प्रेम आहे असं ओळखायचं का? लग्नामध्ये मोठा आहेर करणारा आपल्यावर खरं प्रेम करत असतो असं समजायचं का? शोध घेतला पाहिजे याचा कधीतरी. आम्हाला मोठा आहे कशा करता हे चाललेलं आहे, हेतू काय आहे कळत नाही. प्रेमाचं लक्षण काय? प्रेम कशाला म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती शास्त्र म्हणतं प्रेमाचं वर्णन करता येत नाही, प्रेमाची व्याख्या करता येत नाही. तरी ज्ञानेश्वर महाराजांनी 2-3 ठिकाणी केली. उद्या बोलतो, आता बोलत नाही. प्रेम कशाला म्हणायचं? या पंचदशीमध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये एक गमतीचा नियम सांगितला आहे. नियम गमतीचा आहे, पण जगतामध्ये हा नियम आपणही न कळतपणाने पाळत असतो. गमतीचा नियम असा आहे, पंचदशी असं म्हणते की मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करतो, आणि मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधीही दुसऱ्या करता करत नसतो. दुसऱ्यावर केलेलं प्रेम नेहमी स्वतः करता आहे, आणि स्वतःवर केलेलं प्रेम कधीही दुसऱ्या करता नाही. आता याचा विचार कसा करायचा हे तुम्ही घरी जाऊन बघा, रात्री झोपेपर्यंत विचार करा. मनुष्य स्वतः, तुम्ही पहा ना, घरामध्ये आपल्यावर लोक का प्रेम करतात? का प्रेम केलं जातं? घरातला मनुष्य आहे त्याच्यावर का प्रेम केलं जातं? घरातली स्त्री आहे का? त्याला प्रमाण आहे, म्हणजे हे काही अनुभवाला आलं मांडलं गेलं असं नाहीये, याला प्रमाण आहे. बृहदारण्यकामध्ये, बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी मैत्री या दोघांचा संवाद आहे. या संवादामध्ये आपल्या पत्नीला समजावून सांगताना हाच विचार याज्ञवल्क्याने बोलून दाखवलाय. नवारे पत्युक कामाय पतिप्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियम भवती. नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. असं पुष्कळ आहे, मोठं प्रकरण आहे. एखादा मनुष्य आपल्या घरातल्या गायीवर किंवा बैलावर प्रेम करतो. एखादा शेतकरी का करतो? तो बैल त्याच्या उपयोगाला येतो म्हणून करतो. आता बैल हा शब्द तसाच घरात आणायचा ठरला समजा, तरी नियम तोच आहे ना, बदलला नाही ना. नियम तोच आहे ना. तुम्ही व्यक्ती बदला, वस्तू बदला, नाव बदला, चालेल, पण नियम तोच आहे ना. पती पत्नीवर प्रेम करतो का करतो? ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून. आणि पत्नी पतीवर प्रेम करते का करते? कारण तो महिन्याचं पाकिट पगाराचं तिला आणून देतो म्हणून. असं नाथ महाराजांनी म्हटलंय. माझ्याकडे असं बघायचं नाही, हे प्रमाण नाथ महाराजांचं आहे. म्हणून नाथ महाराजांनी फार गंमत केली. नाथ महाराज म्हणतात प्रयोग करून बघा तुम्ही. काय प्रयोग करायचा? काही नाही, याच्या पुढे तुम्ही आपला पगार घरी द्यायचा बंद करायचा. 1-2 महिने हा प्रयोग करून बघा. मी थोडं गमतीचं बोलतो, भाषा बदलतो. तुम्ही 1-2 महिने हा प्रयोग करून बघा. नाही तुम्हाला पुढच्या चातुर्मासात पंढरपूरला पाठवलं ना, होणारच आहे हे. घराला उपयोगी नाही अशी व्यक्ती घरामध्ये पोसायला सहसा कोणी तयार होत नाही. वृद्धांची गोष्ट वेगळी आहे, आणि त्यांनाही का सांभाळलं जातं याचाही कधीतरी विचार करा. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न, असं तुकाराम महाराजांनी एक गोष्ट सांगितलं. एका सासूचं सुनेचं कधीच पटलं. एका म्हणजे मी गोष्ट म्हणून, नाहीतर हे सार्वत्रिक विधान आहे. एका सासूचं सुनेचं कधीच पटलं नाही. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे ना, मधून विस्तव जात नाही, तेवढं पटलं. एकमेकींचं तोंड बघायला तयार नाही.
ही स्वयंपाक करून जायची, मग दुसरी स्वयंपाक तिथे केलेला स्वयंपाक सगळा संपवून ती ओटा आवरून जायची, मग ही आपला स्वतःचा स्वयंपाक करून घ्यायची. इतकं पटलं नाही. एके दिवशी ती सासू गेली. गेल्यानंतर ही जी सून होती ती रडायला लागली. सारखी सासूला आलिंगन झोपवलं होतं ते आलिंगन द्यायचे, अंगावर पडायचे, मला सोडून गेला, अमुक आलं तमुक झालं, अमुक आहे तर पुष्कळ रडायला लागली. लोकांना वाटलं काय करेल. तिची एक मैत्रीण आली सुनेची. ती म्हणाली, जिवंत असताना कधी पाणी विचारलं नाहीस, कधी स्वयंपाक तिच्यासाठी केला नाहीस, तिचं तोंड कधी बघितलं नाहीस, तिला प्रेमाने कधी उत्तर दिलं नाहीस, सारखे वाद तिच्या बरोबर केलेत, आणि आता तिच्या गळ्या काय पडतेस, कमरेला मिठी काय मारतेस, जाऊ देणार नाही काय म्हणतेस, तुम्हाला लिहू देणार नाही काय म्हणतेस, तुमच्या बरोबर मी येईन काय म्हणते. म्हणताना माणसं वाटेल ती म्हणतात अशा प्रसंगात. लिहू देणार नाही, मलाही बरोबर न्या, चला असं म्हणून बघा एकदा. ठीक आहे तुम्ही चला, आपण दोन करू. मग ती मैत्रीण म्हणाली, असं का आता हे असं चित्र, त्यांना सोडत काय नाहीस, मिठी काय मारतेस, कमरेला सोडत नाही असं म्हणतेस, आणि जिवंतपणी तर कधी पटलं नाही. सुनेने सांगितलं, तुला म्हणून सांगते, कुठे सांगू नकोस. काय तिने सांगितलं, काही नाही, त्या गेल्या ते बरंच झालं, मी सुटलीच आहे. ते कमरेला किल्ली ठेवत होते, ती कुठे सापडत नाही, म्हणून प्रत्येक वेळेला मिठी मारून पाहते, किल्ली हाताला लागेल. हेच तुकाराम महाराजांनी सांगितलं, सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न.